नवीन चित्रपट येतोय दोघांचा. तर पहिलं म्हणजे तुमचं खूप स्वागत आहे स्क्रीनग्राफियामध्ये. मला फक्त तुमच्या चित्रपटाबद्दल सांगाल जो आगामी येतोय, म्हणजे तुमची काय भूमिका हे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय तुम्ही काम पाहणार, म्हणजे एक गायक आणि संगीतकार अशा जोडीबद्दल, म्हणजे नेमकं काय आहे तुमच्या चित्रपटाचे म्युझिक? मैंने इस फिल्म के अंदर म्यूज़िक और बैकग्राउंड स्कोरिंग का काम किया है और ये दोनों किरदार सुनने में तो एक जैसा लगता है, मतलब वी आर क्लोज, बट बिल्कुल अलग एक अनुभव रहा मेरा। पहली बार गाने, इससे पहले मैंने फिल्मों के लिए गाने कंपोज किए हैं, लेकिन बैकग्राउंड स्कोरिंग का अनुभव एकदम ही अलग था। मुझे बहुत कुछ सीखने को मिला, फिल्म मेकिंग का भी थोड़ा सा आइडिया मिला, क्योंकि एक एक रील देख देख के बनाना पड़ता है। एक एक कैरेक्टर के मैंने थीम्स बनाए इसके अंदर। तो और उससे पहले गानों गानों का जो बनाने का जो सफ़र रहा वो बड़ा ही मज़ेदार था। उसमें काफ़ी सारे लाइव इंस्ट्रूमेंट्स मैंने इस्तेमाल किए। थैंकफुल टू ऑल माय अरेंजर्स जिन्होंने मेरे कंपोजिशंस को वो एक अलग लेवल पे लेके गए। थैंक्स टू ऑल माय सिंगर्स, जिनमें से आज एक मेरे बगल में बैठे हुए हैं ऋषिकेश राणे। ही इज़ सच अ फाइन आर्टिस्ट। बहुत खुश नसीब हूँ कि मेरी पहली मराठी फिल्म एज अ म्यूज़िक डायरेक्टर ये है, और उसमें इतने बेहतरीन कलाकार मेरे साथ जुड़े हैं इस फिल्म के अंदर बतौर प्लेबैक सिंगर। सो आई एम वेरी वेरी हैप्पी टू हैव देम एज अ पार्ट ऑफ माई टीम। ऋषिकेश काय सांगाल? खूप फॉर्च्युनेट आहे की एक सातत्याने नवीन प्रोजेक्ट्समध्ये गायला मिळणं हे एक खूप चांगली गोष्ट आयुष्यातली आहे देवाच्या कृपेने. आणि तसंच हे प्रोजेक्ट होतं. म्हणजे अन्वेषा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की किती अफलातून सिंगर आहे ती, की अनेक वर्षांपासून आपल्याला माहिती आहे, आपण ऐकत आलोय. पण जेव्हा तिचा फोन मला आला की मी कंपोज करते एक फिल्म आणि त्याच्यात गायचं आहे, तेव्हा खरंच खूप स्पेशल आणि आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी सुद्धा. कारण एक कुठल्याही नवीन कंपोजरकडे गाताना त्याच्या व्ह्यूजमधनं आपल्यालाही शिकायला मिळत जातं आणि एक आपला पण अप्रोच खूप वाईड होत जातो ॲज अ सिंगर. तेच मलाही तो एक्सपिरियन्स आला तिच्याकडे गाताना, की खूप छान तिने रेकॉर्ड करून घेतलं. दॅट इज ऑल्सो अन आर्ट मला असं वाटतं. कारण चाल नुसती सांगितली आणि येऊन रेकॉर्डिंग झालं इतकं ते सोपं नसतं. तर कसं काढून घेतं टेक याची पण तिच्याकडे खूप चांगली आर्ट आहे. म्हणजे बियॉन्ड हर व्हेरी ब्युटिफुल कॉम्पोजिशन्स, खूप छान गाणी आहेत त्यातली, खूप वेगळ्या एका अप्रोच तुम्हाला ऐकायला मिळेल त्या गाण्यांमध्ये. खूप चांगला साऊंड ऐकायला मिळेल. तर या सगळ्या बरोबर काम करायला खूप मला विशेष मजा आली आणि आय लर्न लॉट ब्युटिफुल थिंग्स. की दोन्ही गाणी यातली गाताना, एक मी आणि ती ड्युएट गायलेलं आहे यातलं, आणि एक माझा सोलो जे मी गायलं तिने कंपोज केलं. सो फॅब्युलस एक्सपिरियन्स. अभय पण याच्यात गायलेला आहे. आम्ही तिघं गायलो आणि तिने सगळे कंपोज केले. आणि येस अगेन जसं ती म्हणाली तसं बॅकग्राऊंड म्युझिक पण करणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. म्हणजे इक्वली चॅलेंजिंग दोन्ही गोष्टी आहेत. कारण दोन्हीचा अभ्यास म्हणा किंवा दोन्हीचं वर्किंग खूप वेगळं आहे आणि त्यातले डिटेलिंग खूप वेगळं आहे दोन्हीतलं. सो दोन्ही जबाबदाऱ्या तिने केल्या आहेत. इज रिअली स्पेशल. असं करणाऱ्या खूप कमी आर्टिस्ट आहेत की जे दोन्ही तितकंच चांगलं करू शकतात. सो आय विश ऑल द बेस्ट टू अन्वेषा. बहुत बहुत धन्यवाद। अन्वेषा, म्हणजे तू गायक आहेस मूळची हाँ। आणि तिथून तू संगीतकार झाली. तर ॲज अन गायक टू संगीतकार हा जो तुझा प्रवास आहे, कसा घडला आणि कधी तुला वाटलं की नाही आता मी स्वतःच्या कंपोजिशन करून दुसऱ्यांकडून गाऊन घेऊ शकते, हे तुला कधी वाटलं? एक्चुअली आई बी ऑनेस्ट, मैं बहुत घर पे मतलब कैजुअली कुछ धुनें बनाती थी। तो उनमें से कुछ चीज़ें मैंने अपने, मेरे अंदर जो ये साइड है, इस चीज़ को मैंने कभी खुद सीरियसली इतना भाव नहीं दिया था पहले। तो मैं थैंक्स टू माय पेरेंट्स, उनको कभी कुछ धुन सुना दिया ऐसे ही, इट वाज लाइक अ चाइल्ड्स प्ले फॉर मी। तो उनको कभी काफ़ी बार ऐसा लगता था कि ये अच्छा है, ये धुन अच्छा है, तुम इस पे अपनी धुनों पे लिखते क्यों नहीं हो। फिर मैंने कोशिश किया कि प्लेबैक्स तो मैं कर ही रही हूँ काफ़ी सालों से, लेकिन जब मुझे फ्री टाइम मिलता है तो मैं कोशिश करती हूँ कि इंडिपेंडेंटली कुछ अपने लिखे हुए गाने, अपने बनाए हुए गाने अपने चैनल पे डालूँ। तो उसका एक अलग ऑडियंस बेस पिछले 4-5 सालों में बना है। पाहिजे जातीचे मध्ये 4 गाणी आहेत। तो इसमें 2 गाने ऋषिकेश भैया ने गाए हैं और 2 अभय जोधपुरकर ने गाया है। तो दोनों ही मेरे बहुत ही चहीते सिंगर्स में से हैं। और अब फिल्म संगीत की बात करूँ तो उसमें चैलेंजेस कुछ और हैं, बिकॉज देयर इज़ अ स्टोरी,
उसमें किरदार होते हैं तो यू हैव टू डू जस्टिस टू द कैरेक्टर्स। डायरेक्टर की एक लाइकिंग होती है, जैसे यहाँ पे नरेंद्र बाबू सर ने मुझे कहा था कि मैडम हमें बहुत सोलफुल म्यूज़िक चाहिए इसमें, और हालांकि उन्होंने रेफरेंस नहीं दिया था, ही वांटेड ओरिजिनल म्यूज़िक, और उन्होंने मैंने जो दिया उसको बहुत ही ग्रेसफुली उन्होंने एक्सेप्ट किया। तो ये मेरा भी सौभाग्य है। कोई भी इंटरफेरेंस नहीं था, तो मुझे पूरी फ्रीडम दी गई मेकिंग के दौरान। तो बड़ा मज़ा आया मुझे, शांति से आराम से हमने काम किया, और एंड आई हैड अ ग्रेट टाइम वर्किंग ऑन इट। अन्वेषा एज अ सिंगर, अन्वेषा एज अ म्यूजिक कंपोजर, स्विच ऑन एंड स्विच ऑफ किस तरह से होता है दोनों में? सब म्यूज़िक से ही कनेक्टेड है, ऐसा स्विच ऑन स्विच ऑफ जैसा कोई बटन नहीं है, बट इट्स बेसिकली रोल प्ले। आई मीन वो नेचुरली हो जाता है, अगर मतलब दोनों अलग डिपार्टमेंट्स हैं लेकिन म्यूज़िक से ही कनेक्टेड है दोनों चीज़ें। तो ऐसा नहीं है कि मतलब मैं बीच बीच में इंजीनियर बन जाती हूँ और कभी मतलब म्यूज़िक भी कर लेती हूँ, ऐसा नहीं है। दे आर नॉट पोल्स अपार्ट, दे आर जस्ट ब्रांचेस ऑफ द सेम ट्री। तो पेड़ तो वही है म्युझिक। बरं, म्हणजे मराठी भाषेची एक खासियत असते जशी बेंगॉली भाषेची आहे, तर त्या भाषा फार समृद्ध आहेत आणि अशा वेळेला एखाद्या भाषेमध्ये संगीत करणं किंवा बॅकग्राऊंड स्कोअर करणं म्हणजे तुला किती इझी वाटलं किंवा किती डिफिकल्ट वाटलं? मैं मराठी मुलगी तो नहीं हूँ, लेकिन मतलब ये इजी भी नहीं था और मुश्किल भी नहीं था, क्योंकि मैं महाराष्ट्र में पैदा हुई। तो इस वजह से बाय द ग्रेस ऑफ दैट मराठी म्यूज़िक और ये भाषा के साथ थोड़ा बहुत कनेक्शन मेरा रहा है। और ये फिल्म में बतौर कंपोज़र काम करने से पहले आई हैव डन सम प्लेबैक्स इन मराठी ऑल्सो। आई एम स्टिल वर्किंग एज अ प्लेबैक सिंगर इन मराठी। तो इस विषय में मैं क्या बोलूँ, मतलब ये भाषा समझने के लिए मुझे इतना ज़्यादा एफर्ट नहीं देना पड़ता है। हालांकि मैं फ्लुएंटली इतना ज़्यादा बोलती तो नहीं हूँ, लेकिन मैं समझ जाती हूँ। और इसलिए फिल्म की बैकग्राउंड पे जब मैं काम कर रही थी तो वो भाषा समझना मेरे लिए और ज़्यादा इम्पोर्टेंट था, क्योंकि मैं समझ नहीं पाऊँगी तो उस स्कोर का फील लैक हो जाएगा। तो इसलिए इट वॉज वेरी इंपॉर्टेंट फॉर मी टू बैकग्राउंड करते करते, और आई गॉट अ हैंग ऑफ द लैंग्वेज। एंड आई थिंक ये पाहिजे जातीचे के बाद मेरी मराठी और अच्छी बेहतर हो गई है, मतलब अंडरस्टँडिंग ऑफ मराठी हैज़ बेटर। दॅट्स ग्रेट, व्हेरी गुड. ऋषिकेश, तुझ्याकडे वळताना तू अन्वेषाबरोबर ॲज अन को सिंगर म्हणून काम केलं आहे आत्ता, म्हणजे या चित्रपटाचं पाहिजे जातीचे बद्दल बोलताना. ती तुझी म्युझिक डिरेक्टर पण आहे, को सिंगर पण आहे, तिने बॅकग्राऊंड पण स्कोअर केला आहे. तर अन्वेषाचं व्यक्तिमत्व या 3 ठिकाणी तू काम केलं आहे, जवळून पाहिलं आहेस. त्या 3 व्यक्तिमत्वाबद्दल किंवा तिच्या काम करण्याच्या स्टाईलबद्दल काय सांगशील? जशी अन्वेषा म्हणाली तसं आहे की ॲक्च्युली त्या तिन्ही गोष्टी म्हटलं तर खूप इंटर रिलेटेड आहेत. पण जेव्हा मी गायक म्हणून गेलो होतो आणि माईकवर होतो अँड शी वॉज म्हणजे काय मेकिंग मी काय इज्ड आउट विथ हर एक्सपेक्टेशन्स अबाउट द कॉम्पोजिशन, तेव्हा मला हे जाणवलं की तिचा खूप ॲज अ कॉम्पोजर ती खूप स्टडीड होती की तिला काय पाहिजे आणि काय नको आहे. ती क्लॅरिटी राईट फ्रॉम दी वर्ड म्हणजे आम्ही सुरू केलं तेव्हापासून होती की या गाण्यामध्ये आवाजाचा लगाव कसा घ्यायचा आहे, असा नको आहे. म्हणजे तो सुद्धा, कारण नाही तर काय होतं की ते मनात राहून जातं. एखादा कंपोजर पटकन ते सांगू शकत नाही, पण ती स्वतः इतकी चांगली गायिका असल्यामुळे ती गाऊन पटकन दाखवू शकते, किंवा माइंड वाईज पण तिचा थॉट क्लिअर आहे की नाही मला हे नकोच आहे, असं पाहिजे. राईट. मराठी सुधारलंय ते पण मराठीत सांगू शकते. सो ॲज अ कंपोजर ती क्लॅरिटी खूप इम्पॉर्टंट आहे चांगला कंपोजर होण्यात, आणि जी तिच्यात आत्तापासून आहे मला ते जाणवलं. आणि सिंगर म्हणून तर ऑफकोर्स आपण सगळेजण जाणतो की ती फारच कमालीची गायिका आहे. म्हणजे एक जे सिंगर म्हणून ज्या काही गोष्टी असतात, रेंज असते, व्हॉइस रेंज असेल, पिच परफेक्ट असणं, किंवा एक एक्सप्रेशन फील असणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यात चांगल्या असतात तो चांगला सिंगर, आणि ते ती केव्हापासूनच आहे. सो तो फॅक्टर माहीतच होता मला. पण ॲज अ कंपोजर आणि बॅकग्राऊंड म्युझिक विच वॉज अ व्हेरी बिग थिंग मी असं म्हणेन, कारण ते खूप किचकट पण आहे, खूप डिटेलिंग लागणारं काम आहे, पेशन्स पण तुमचा टेस्ट होतो. सो दॅट प्रूव्स की तिच्यात तो पेशन्स पण आहे. सो ऑल दीज 3 थिंग्स आर देअर इन. अच्छा अन्वेषा, मला सांग, तू 4 गाणी केली आहेत चित्रपटामध्ये, तर 4ही गाण्यांचा मूड काय आणि काय, म्हणजे कुठलं काही शास्त्रीय संगीत आहे का, कुठला काही बाज शैली वगैरे याच्याबद्दल सांगशील? सेमी क्लासिकल एक गाना है
जिसमें सेमी क्लासिकल के एलिमेंट्स है। एक सैड सॉन्ग है जिसको ट्रेडिशनल तरीके से अरेंज किया गया है। एक ऑर्केस्ट्रल गाना है जो फिल्म का ओपनिंग सॉन्ग है, उसमें कोचिंग में लाइट स्ट्रिंग्स मैंने रिकॉर्ड किए, तो वो पहला गाना है फिल्म के अंदर। एक रोमांटिक गाना है जिसको रॉकिश तरीके से अरेंज किया है, लेकिन कॉम्पोजिशन में हमने वो मिठास को पिरोने की कोशिश की। जो जिस तरह के मीठे गाने मराठी ऑडियंस को पसंद है, वो उसको बरकरार रखते हुए हमने थोड़ा बहुत एक्सपेरिमेंट करने की जरूरत की है। ये 2 गाने, बाकी 2 गाने? मतलब चारों को मिला के मैं बोल रही थी। Okay. एक ऑर्केस्ट्रल गाना है, एक सेमी क्लासिकल है, एक लास्ट फिल्म का जो लास्ट गाना है वो एक सैड सॉन्ग है, एंड द रॉकिश वन इज अ रोमांटिक सॉन्ग व्हिच मी एंड ऋषिकेश भैया हैव संग। ओके, तो अभी मराठी में आपको आने लगा है और आपको समझ में आ रही है और आप कमेंट्स भी करती है, हाँ, तो आगे क्या प्लान है? मतलब मराठी में कुछ करना चाहती है आगे, मतलब म्यूजिकली क्या प्लान है आपके? जी मैं कर रही हूँ, करना चाहती नहीं हूँ, कर रही हूँ। आई एम वर्किंग विथ some great composers in Marathi. I have had the privilege of working with Ajay Atul sir, Avinash Vishwajit sir, और जो मेरे जनरेशन के जो कंपोजर्स हैं, जैसे कि हर्षित अविराज हो, जैसे कि ओमकार स्वरूप बागड़े हैं, तो इन सब के साथ मैं ऑलरेडी काम कर रही हूँ। तो बाय द ग्रेस ऑफ दैट आई एम लर्निंग द लैंग्वेज, आई एम ऑल्सो लर्निंग व्हाट मराठी ऑडियंस इज़ लाइक। और क्योंकि इस दौरान मैंने खुद एक बतौर म्यूज़िक डायरेक्टर मराठी फिल्म कर ली है, तो खुशी है इस बात की कि ऐसे प्रोजेक्ट्स भी अगर बीच बीच में मेरी तरफ आएंगे रास्ते पे, तो सफ़र और भी हसीन हो जाएगा। अरे बिल्कुल, हम तो आपके लिए प्रे करेंगे। थैंक यू। तो हिंदी में कुछ कर रही है आप? कोई प्लान है आपका? बिल्कुल, बॉलीवुड में जिन कंपोजर्स के लिए फ़िलहाल मैंने गाए हैं इन द लास्ट फ्यू मंथ्स, जैसे कि जावेद मोहसिन है, जैसे टोनी कक्कर है, या देयर आर सम प्रोजेक्ट्स व्हिच आई कैन नॉट टॉक अबाउट राइट नाउ। तो इस तरह की कुछ फिल्म और नॉन फिल्म प्रोजेक्ट्स हैं जो पाइपलाइन में है। होपफुली दिस ईयर यू विल गेट टू लिसन टू सच सॉन्ग्स। ऋषिकेश काय करतोय पाहिजे जातीचे नंतर? मी पण अविनाश विश्वजित यांच्याकडे 2 येणाऱ्या फिल्म्ससाठी गायलो आहे. तसंच चिनार महेश यांच्याकडे पण गायलो आहे. त्यांची पण फिल्म येईल, त्याच्यातही एक ड्युएट मी गायलो आहे. त्या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट कॉम्पोजिशन्सची रेकॉर्डिंग्स मधनं आमची चालूच असतात, जे प्रायव्हेट सिंगल्स आपण म्हणतो तशी. आणि याचबरोबर थोडंसं कंपोजिंगचं पण काम मी करतोय, ज्यात एक 2-3 सिंगल्स रिलीज होतील. म्हणजे ह्या डेफिनेटली या वर्षात होतील, पण अराउंड दिवाळी ते रिलीज होतील. सो असं काय काय चालू आहे. तर अन्वेषा आणि ऋषिकेश दोघांनाही ऑल द बेस्ट आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो थँक मच. यू.